मोठी माणसे अशी का वागतात? अनन्याला नेहमी एक गोष्ट आठवायची. मोठी माणसे अशी का वागतात? तिचे आईबाबा कधी हसायचे, कधी धावपळ करायचे, तर कधी शांत बसायचे. सकाळी बाबा खूप घाईत असायचे. अनन्या, लवकर कर, ते म्हणायचे. पण त्यांचे डोळे मात्र दूर कुठेतरी बघत असल्यासारखे वाटायचे. आई कधीकधी फोनवर खूप गंभीरपणे बोलायची. तिच्या चेहऱ्यावर काळजी दिसायची, जशी ती एखाद्या मोठ्या कोड्याचे उत्तर शोधत आहे. अनन्याला वाटायचे की मोठी माणसे खूप रहस्यमय आहेत. त्यांच्या मनात काय चालले आहे हे तिला कधीच कळत नव्हते. एके दिवशी अनन्याने ठरवले ती या रहस्याचा शोध घेईल. तिने तिच्या आईबाबांचे निरीक्षण करायला सुरुवात केली. तिने पाहिले की बाबा ऑफिसमधून आल्यावर खूप थकून जायचे. ते सोफ्यावर बसून डोळे मिटायचे, जसे त्यांना खूप लांबचा प्रवास करून आल्यासारखे वाटायचे. आई रात्री उशिरापर्यंत काम करायची, कधी कपडे घडी घालताना तर कधी स्वयंपाकघरात काहीतरी करताना. तिच्या चेहऱ्यावर कधीकधी थकवा दिसायचा, पण तरीही ती हसायची. एका संध्याकाळी अनन्याने आईला विचारले, आई, तुम्ही मोठी माणसे अशी का वागता? आईने अनन्याला जवळ घेतले आणि म्हणाली, बाळा, मोठी माणसे खूप गोष्टींची काळजी घेतात. घर, काम आणि तुझ्यासारख्या छोट्या दोस्तांची काळजी. कधी कधी हे सर्व खूप जास्त होते, म्हणून आम्ही कधी धावपळ करतो तर कधी शांत बसतो. अनन्याला आता समजले. मोठी माणसे रहस्यमय नव्हती, तर ती फक्त खूप प्रेमळ आणि जबाबदार होती. तिने ठरवले, ती तिच्या आईबाबांना मदत करेल आणि त्यांना हसवेल.